अहिल्यानगरमध्ये अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा रंगला। अजित पवार गटाचे दत्तात्रय पानसरे हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर स्ट्रॉंग होते। अर्ज माघार घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती। पण शेवटच्या क्षणाला अशा काही घडामोडी घडल्या की पानसरे यांनी माघार घेतली आणि तनपुरेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला। नेमकं काय घडलं पाहू। जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारनंतर खरं तर वेगाने घडामोडी घडल्या। पानसरेंना समजावण्यासाठी आमदार संग्राम जगताप हे स्वतःहून जिल्हाधिकारी कार्यालयात आले। स्वतः प्राजक्त तनपुरे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते। संग्राम जगताप यांनी एका बंद खोलीमध्ये पानसरेंबरोबर चर्चा केली। त्यावेळी या चर्चेमध्ये पानसरेंचे निकटवर्तीय बाळासाहेब नाहाटा आणि विकी जगताप हे सुद्धा सहभागी झाले होते। बंद दाराआड बराच वेळ ही चर्चा झाली आणि जसे हे सगळे खोलीतून बाहेर आले तसं वातावरण बदलायला लगेच सुरुवात झाली आणि मग पानसरेंनी अर्ज माघारी घेत असल्याची घोषणा दिली। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाल्याचाही उल्लेख केला। त्यामुळे या पडद्यामागच्या घडामोडींमागे राज्यस्तरीय आणि विशेषतः सत्ताधारी नेतृत्व असल्याची चर्चा या निमित्ताने रंगली।